नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील राहत्या घरास आग। पनवेल तालुक्यातील करंजाडे सेक्टर 2A येथील फ्लॅट नंबर 501 एलिगंट आयोना बिल्डिंगमधील राहणारे श्री धाया अंबू केणी यांच्या राहत्या घरास आग लागली। बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास ही आग लागली। रूमच्या गॅलरीमधून काहीतरी प्रकाशित लाईट दिसल्यानंतर घरातील धाया केणी यांच्या पत्नीस जाग आली व भयभीत होऊन त्यांनी आपल्या पतीला, मुलाला, सुनेला झोपलेली जागे करेपर्यंत आगीने मात्र भव्य रूप धारण केले। काही समजायच्या आतच घरातील मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मुलांची अभ्यासाची पुस्तके, कपडे, भांडी, कपाटे, कष्टाने उभा केलेला संसार नजरेदेखत जळून खाक झाला। घरात असलेले 4 तोळे सोने व 2.5 लाख रोख रक्कम या आगीने आपल्या कवेत घेतले। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण जगण्यासाठी कोणतेही साधन उरले नाही। आगीचे कारण समजले नाही। शॉर्ट सर्किटमुळे लागले असावी असा प्राथमिक अंदाज आहे। या बिल्डिंगमधील फायर सिस्टीम, आगीवर नियंत्रण आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध असूनही येथील सुरक्षा रक्षकांना आग कशी विझवणार याविषयी प्रशिक्षण नसल्याने या आगीने लगेच रौद्ररूप धारण केले व धाया केणी यांच्या घरातील सर्वस्व या आगीने भस्मसात झाले। इतकेच नाही तर या आगीची झळ बाजूच्या रूमना देखील लागली। अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठीचे पाईप 3ऱ्या मजल्यापर्यंतच पोहोचत होते, त्यामुळे 5व्या मजल्यावरील ही आग 3ऱ्या मजल्यावरील अग्निरोधक पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईनने अग्निशमन जवानांनी 5व्या मजल्यावर येऊन या आगीवर शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली। आगीच्या या घटनेने केणी परिवाराच्या सदस्यांवर मानसिक आघात तर झाले आहेतच, पण कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे। त्यामुळे या कुटुंबियास शासनाने तसेच येथील स्थानिक पुढाऱ्यांनी दखल घेऊन झालेले नुकसान भरपाई मिळवून द्यावी हीच मागणी केणी परिवार व त्यांचे नातेवाईक करत आहेत। केणी कुटुंबातील त्यांचा मुलगा सूरज केणी यांनी आगीच्या घटनेची पनवेल पोलीस ठाण्यात नोंद केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, करंजाडे, पनवेल।